प्रचाराच्या सभेला इतकी गर्दी आणि प्रचाराच्या सभेला जर आपण इतकी आतषबाजी करणार असलो तर आताच मी आयबी इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट घेऊन आलो. त्याच्यामध्ये मुरगुडमध्ये चमत्कार होणार आहे असं त्यांनी मला सांगितलं. तर आम्ही आतापासूनच विजयी सभेचं ग्राउंड एकदा नक्की करून घेऊ. मुरगुडमध्ये राजेगड अतिशय चांगल्या संख्येने फॉर्म झाला. आमच्या दृष्टीने मोठी घटना अशी की ज्या कागल आणि मुरगुडमध्ये आम्हाला चहा प्यायला घर लांब पण आम्ही बघितल्यानंतर लोक पळायचे, त्या कागलमध्ये आम्हाला नगराध्यक्षाचा 1 आणि नगरसेवकाचे 20-21 उमेदवार कमळ चिन्हावर मिळाले. मुरगुडमध्ये नगराध्यक्षाला 1 आणि नगरसेवक म्हणून 11 असे 12 उमेदवार कमळ चिन्हावर मिळाले. याबद्दल मी राजे समरजित घाडगेंचा मनापासून आभार मानतो. कारण भारतीय जनता पार्टी पासून अनेक वर्ष हा जिल्हा लांब आहे. की परवा जेव्हा मी मलकापूरला प्रवासाला गेलो आणि माजी नगराध्यक्ष कारंडेंचा प्रवेश केला त्याला काँग्रेसचा एक नेता मला म्हणाला की आमच्यासाठी काही शिल्लक ठेवा. तुम्ही विनय कोरेला घेतलं, तुम्ही समरजित घाडगेंना घेतलं, तुम्ही सगळे घेऊनच चालले. तुम्ही डॉक्टर शहापूरकरांना घेतलं, तुम्ही प्रकाश किती पोटी याची सांगितलं. मी त्यांना म्हटलं की थोडे शिल्लक ठेवतोच तुमच्यासाठी, कारण जे शिल्लक आले ते मला घेता येणार नाही. जे घेता येतील अशांना मी घेतलं की ज्यांची स्वतःची म्हणून एक शान आहे. समरजित घाडगेंना म्हाडाचं अध्यक्षपद पुणे विभागाचं आम्ही देतोय हा आमचा गौरव आहे. कारण समरजित घाडगेंचं आणि या घराण्याचं ते कर्तृत्व आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या शब्दामध्ये म्हटलं. अनेकांनी असं सुरू केलेलं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश नाही मिळालं तर त्यांची लाल दिव्याची गाडी यांना मिळणार नाही. ती त्यांच्या आधीच्या कर्तृत्वावर मिळालेली आहे. जर मुरगुडकरांनी आत्ता प्रॉमिस करतो आणि माझी ख्याती अशी आहे की मी झोपेत दिलेला शब्द पाळतो. जर मुरगुडकरांनी इथला नगराध्यक्ष विजय करून दिला तर म्हाडापेक्षा म्हाडा आम्ही मागे ठेवतो. आम्ही म्हाडापेक्षा मोठं पण मी तुमच्या बोटामध्ये आणि त्यामुळे ज्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या कायमस्वरूपी गेलेल्या आहेत त्यांनी समरजित घाडगेंच्या लाल दिव्याच्या गाडीची काळजी करण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी ही लांगुल चालनावर चालत नाही, मेरिटवर चालते आणि त्यामुळे समरजित घाडगेंचं ते मेरिट आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना म्हाडाचं अध्यक्षपद म्हटलेलं आहे. कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विरोधकांनी लक्षात घ्यावं फाईलवर सही सुद्धा केलेली आहे. तुम्हाला आश्चर्य असं वाटतंय की मुश्रीफ आहेत विरोधी पक्षामध्ये आणि त्यांच्यात मी 50 कोटीचा निधी खेचून आणून कुठं आणणार सरकारमध्ये आम्ही आता तुम्ही पण समरजित घाडगेंच्या बाबा आमच्याकडे येणार असणार तर 50 कोटीने आम्ही 100 कोटी घेऊया का आपण. समरजित घाडगेंची परवानगीला घ्या, आम्हाला पत्र घेऊन या. तर तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुम्ही विसरता की सरकार गेलंय तुमचं आणि कधी येणार नाहीये आणि तुम्ही म्हणता की आम्ही 50 कोटीचा निधी मुरगुडसाठी कुठून आणू. शेवटी या लोकशाहीची रचना आपल्याला माहिती आहे ना, माननीय मुख्यमंत्र्यांनी सही करायला लागतं ते कुठून आणलं तुम्ही. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्या नावाने मारे घोषणा देतात भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज त्याचं वर्णन कमी असं करतो की काशी जाती गया जाती मथुरा मस्जिद होती. काशी जाती गया जाती मथुरा मस्जिद होती. अगर एक शिवा न होता तो सुन्नत सक्ती होती. असं ज्या शिवाजी महाराजांचं आम्ही वर्णन करतो त्या शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तुम्हाला नाही करता हो. कशाला पाहिजे निधी. तुमच्या खिशात ते कमी पैसे आहे. आता 500 आणि 1000च्या नोटा करून तुम्ही कसे धावताय आम्ही बघतोय. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुम्ही घाईघाईने भरणा केलाय की ती चौकशी लागली आहे. त्या प्रत्येक भरण्याचं नंबर लागणार आहे म्हणजे याचं पॅन कार्ड नंबर लागणार आहे. त्यामुळे आज रात्री तुम्ही आरामात जिंकला कारण हे 2-3 दिवस त्या उलझनमध्ये राहणार आहे. काय करावं मुरगुडमध्ये तुम्ही एक मत देऊन बघा. तुमच्या एका मतामध्ये खूप ताकद आहे. त्यातून जे सरकार येईल त्या सरकारच्या माध्यमातून मुरगुडमध्ये सगळ्या प्रकारची विकासाची कामं आम्ही करू असा शब्द देतो. समरजित घाडगेंच्या सत्काराची गावागावात तयारी सुरू करा अशा प्रकारचं आवाहन करतो.